महत्व नाही जेवढं आईच्या हृदयात आहे. जगात एवढं प्रेम नाही जेवढं आईच्या अंतःकरणात आहे. आणि जगात एवढी ताकद नाही जेवढी आईच्या कष्टात आहे आपल्याला मोठं करण्याची. आई बापांना हाडाची काडी रक्ताचं पाणी करावं, लेकरांना इथपर्यंत पोहोचावं, ही फार मोठी ताकद आई बापाची. मुलगा कसाही असो किंवा कसाही असो, आई आई असते. माझा शब्द कळाला का तुम्हाला? मुलगा, हा, सध्याच्या काळात आपण असं वातावरण पाहतोय, कारण प्रत्येकाच्याच विचारांमध्ये प्रत्येकाच्याच मनामध्ये या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. आता मॉडर्न जग आहे, आधुनिकता वाढलेली आहे, ज्ञान विज्ञान वाढलेलं आहे, तंत्रज्ञान वाढलेलं आहे, साधनं वाढलेली आहेत. हा, त्यामुळे कुठेतरी आता लाईफस्टाईल एवढी बदललेली आहे माणसाची. आता माणसाच्या मनात, माणसाच्या स्वभावात साधेपणा राहिला नाही. आता प्रेम भाव अंतःकरणात राहिला नाही. खरंच कधी कधी असं या जुन्या जाणत्या माणसांना पाहिलं ना, मग लक्षात येतं आपल्यावरती निस्वार्थ अंतःकरणानं प्रेम करणारी. अहो, आपण एखाद्या दूर गावी नोकरी धंद्याच्या निमित्तानं असा आणि 8 महिन्यानं 8 दिवसानं तुम्ही गावात या, खरी अर्थानं गावचा एकही माणूस आपल्याला न विचारता पुढे जात नाही, किंबहुना नव्हता. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळतं, मी का त्याला हाक मारायची, मी का त्याला हाक मारायची. खरी अर्थानं जुन्या माणसांमध्ये जेवढी नम्रता होती, जुन्या माणसांच्या अंतःकरणात जो प्रेमभाव होता, आणि जुन्या माणसांच्या अंतःकरणात खरी अर्थानं दातृत्व होत, अंतःकरणामध्ये फार सुंदर भाव होता, तो साधा सरळ भाव आता राहिला नाही माणसांमध्ये. आता ही जेवढी दिसतात ना जुनी जाणती माणसं, ही शेवटचीच पिढी आहे एवढ्या साधेपणानं जगणारी. इथून पुढच्या काळात ही माणसं नाही पाहायला मिळणार. सांगण्याचं तात्पर्य, जपता येईल तेवढं जपलं पाहिजे. विठाला विठाला पण जपण्याचं विरुद्ध तिरस्कार वृत्ती वाढलेली आहे. काय ते म्हातारं सारखं खोकत बसले, काय कपडे घातलेत त्या. ए आई, कळत नाही का ग तुला? तुला माहित नाही? अगं, मी कुठे काम करतो, मोठ्या स्टँडर्ड हायफाय क्वालिटीच्या ऑफिस मध्ये मी कामाला आहे, लाखोंचा पगार आहे मला, आणि काय तुझं राहणीमान. एके दिवशी मुलानं भोजनाकरिता त्याच्या ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांना, मित्रांना त्या ठिकाणी घरी बोलावलेले. ऑफिस मधले सगळे मित्र त्याच्या घरी बोलावलेत. आता ही जुनी माणसं, हे पहा, 2-2 लुगड्याचं एक लुगडं करून आजीनं 2-2 वर्ष वापरलेला हा काळ तुम्ही पाहिलेला, बरोबर की नाही? सध्याच्या काळामध्ये कपाट भरून कपडे, अगदी कपाटाचं दार उघडा, अख्खा कपड्यांचा ढीग अंगावरती पडतो. त्या कपड्यातून आपल्याला बाहेर शोधून काढावं लागतं, एवढी अमाप साधनं वाढलेली आहेत. पण या जुन्या जाणत्या माणसांनी ते दिवस पाहिलेले आहेत. ठिगळं जोडून धोत्र नेसलेली माणसं, ठिगळं जोडून शर्ट नेसलेली माणसं. पण चला, बिचारी आईचं राहणीमान साधं, आई गावंढळ होती, बिचारी साधी होती. ऑफिस मधल्या मुलांना, कर्मचाऱ्यांना, पोरानं बोलावलं आणि घरी बोलावल्यानंतर सांगितलं, छान पद्धतीचा स्वयंपाक कर. आईनं फार पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. जुन्या माणसांना, जुन्या म्हाताऱ्या आजींच्या हाताला जी चव, ती आतांच्या स्त्रियाला, किंबहुना आता आमच्याही हाताला किंबहुना प्राप्त होत नाही. फार सुंदर चव, इतका छान त्या आईनं स्वयंपाक बनवला, अख्खा घमघमाट सुटला घरामध्ये. सगळी मित्रमंडळी त्या मुलाची आली आणि घरात आल्याबरोबर त्या ठिकाणी आईही उभी होती, दारामध्ये वाट पाहत होती. एक घासही खाल्ला नव्हता. जेव्हा ही सगळी लेकरं खातील तेव्हा सगळ्यांचं झाल्यानंतर मी खाईल म्हणून आई वाट पाहत होती. मुलं आली, मित्र आली, आल्याबरोबर त्या ठिकाणी घरात आली. घर पाहिल्याबरोबर आनंद झाला आणि घराच्या एका दरवाजाच्या कोपऱ्यामध्ये ही म्हातारी आई बसली होती. बसलेली पाहिल्यानंतर या मित्रानं त्या मुलाला विचारलं, म्हणले, कोण आहे रे ही? अरे काय तुझं घर, किती छान मोठा बंगला, पण ही म्हातारी बाई कोण आहे? अरे काय तिचा अवतार, अरे बघ तिच्या अंगावरची साडी कशी आहे, अरे काय तिचा अवतार आहे.
किती विचित्र दिसतीये ती, आणि ही तुझ्या घरात काय करते, कोण ही? खरी अर्थानं आईनं विचार केला की माझा लेक, माझा दादा आता उत्तर देईल, ही माझी आई आहे म्हणून तिला अपेक्षा होती, माझी ओळख करून देईल. पोरानं 5 मिनिटं विचार केला, अरे सांग ना कोण आहे ही? पोरानं विचार केला, मी जर म्हटलं माझी आई आहे तर उद्या कॉलेजमध्ये किंबहुना उद्या ऑफिसमध्ये मला कोणी किंमत देणार नाही, उद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर कोणी माझ्याशी मैत्री करणार नाही, माझं स्टेटस खराब होईल. रक्ताची नाती तुटली तरी चालतील पण आजकाल स्टेटस टिकलं पाहिजे, हे माणसांचं फार आहे. माझं स्टेटस खराब होईल, ही जर आई आहे असं सांगितलं तर. पोरानं 5 मिनिटं विचार केला, अरे सांग ना कोणी ही म्हातारी बाई? पोरानं सांगावं, कोणी नाही रे, घरची कामवाली आहे, माझ्या घरची कामवाली बाई आहे माझी. हृदयाचा हुंदका भरून आला, आईचे डोळे पाण्यानं डबडबले, पण खरी अर्थानं पोरासमोर एका शब्दानं सुद्धा ती काही बोलली नाही. खरंच आयुष्यभर ती नोकरासारखीच राबत राहते हो, कधीच तिनं पगाराची अपेक्षा नाही केली. अहो एखाद्यानं थोडं फार काहीतरी द्यावं तर तो माणूस केलेल्या उपकाराची लगेच आपल्याला बोलून दाखवतो, मी तुझ्यासाठी असं केलं म्हणून. पण आयुष्यभर ती बिचारी माऊली खरी अर्थानं आपल्यासाठी रक्ताचं पाणी करते, पण एका शब्दानं कधी बोलत नाही, मी काय केलं तुझ्यासाठी. खरी अर्थानं प्रत्येकाच्या ध्यानात येणं गरजेचं आहे. संतांनी जी उपमा दिलेली ती चुकीची नाही. आईच्या हृदयातलं मातृत्व फार मोठं आहे, फार महान आहे, आणि तेच मातृत्व कुणामध्ये आहे तर तेच मातृत्व तंतोतंत संतांच्या अंतःकरणात आहे. जशी आईला आपल्या लेकराची दया येते, जसं आईला लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. खरी अर्थानं आज जेव्हा आम्ही वर्ष श्राद्धाला जातो, दशक्रियेला जातो, 13व्याला जातो ना, मुलं मुली सुना नातवंड ढसढसा रडतात, ताई सांगा ना देवाला माझ्या आईला परत पाठवायला. काय म्हणतात? सांगा ना देवाला माझ्या वडिलांना परत पाठवायला. म्हटलं का रे, आता का परत बोलावता? म्हटले ताई होते तोपर्यंत नाही त्यांच्याशी शब्दानं बोलता आलं, होते तोपर्यंत नाही त्यांचं महत्व कळालं, होते तोपर्यंत नाही त्यांना वेळ देता आला. दिवसातून 10 वेळा आई फोन करायची, 10 वेळा. आणि काय उद्देश होता हो तिचा? जेवलास का एवढा विचारण्यापुरता तिचा फोन असायचा. हा ताई दिवसातून 10 वेळा माऊली फोन करायची, पण कंटाळा यायचा हो तिचा फोन उचलायचा, हा वैताग यायचा तिचा फोन उचलायचा, तिरस्कार वाटायचा. पण आज जेव्हा खऱ्या अर्थानं तिचा नंबर सेव्ह आहे, तिचं नाव नंबर मोबाईल मध्ये सेव्ह आहे, पण त्या नंबरवरून जेव्हा आज फोन येत नाही, आज जेवलास का म्हणून जगात दुसरं कोणी विचारत नाही हो ताई, तेव्हा डोळे भरून येतात. आईचं मातृत्व जगात दुसरं कोणी सापडणार नाही. जसं आईला खऱ्या अर्थानं लेकराचं हित कळतं कशात आहे, तसं संतांना खऱ्या अर्थानं आपलं जगाचं जनाचं हित कळतं कशात आहे. त्यामुळे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुम्ही संत माय आहात, तुम्ही संत माय आहात, तुम्ही संत बाप आहात. कारण आईच्या हृदयाचं मातृत्व तेच वडिलांच्या अंतःकरणात सुद्धा पाहायला मिळतं. एक जण मला म्हटला, ताई ओ ताई कोण म्हणतं आईचं प्रेम तसंच वडिलांचं असतं? नाही हो ताई, आतापर्यंत आईचं गुणगान ऐकत असताना अनेक काव्य आपल्या कानावरती पडली. अगदी आई माझा मायेचा सागर, किंबहुना आई वासराची गाय, आई लंगड्याचा पाय, बरोबर की नाही? अनेक अनेक शब्द सुचतात आईचं वर्णन करताना. पण आजी आतापर्यंत कोणी बाप माझा मायेचा सागर असं म्हटलेलं ऐकलं काय? बाप वासराची गाय असं म्हटलेलं ऐकलं का? नाही ऐकलं. एक जण म्हणला, ताई बाप वासराची गाय कसा होईल?
बाप पुरुष आहे आणि पुरुषाला पुल्लिंगीच उपमा दिल्या जातात, स्त्रीला स्त्रीलिंगीच उपमा दिल्या जातात. बाप कसा वासराची गाय होईल? बाप पुरुष आहे आणि पुरुषांमध्ये आई सारखं मातृत्व नसतं. म्हटलं ए दादा, अरे कोण म्हणतं पुरुषांमध्ये आई सारखं मातृत्व नसतं? जर पुरुषांमध्ये मातृत्व नसतं तर योग्यांची माऊली ज्ञानेश्वर महाराज या जगाची आई झाली नसती. आपण आजही आळंदीला जावं, ज्ञानोबारायांच्या समाधीवरती नतमस्तक व्हावं. डोळे भरून येतात आणि ओठांवरती शब्द येतो माऊली. ज्ञानोबाराय पुरुष असूनही जगाची आई झाले. ही पुरुषातल्या मातृत्वाची ताकद आहे. हे पुरुषातल्या मातृत्वाची ताकद आहे. निश्चितच ठीक आहे. म्हणून प्रत्येक बापाच्या अंतःकरणामध्ये आईचं प्रेम दडलेलं असतं. फक्त सध्याच्या काळात ते कळत नाही, ओळखता येत नाही. असं म्हणतात सध्या बाप मेल्यानंतर जास्त कळतो, जिवंतपणी कळत नाही पोरांना. घरामधली पाळलेली मांजर, बाप येतो बाहेरून तेव्हा ती मांजर सुद्धा भिरभरू लागते. ती मांजर सुद्धा इकडे तिकडे फिरू लागते. घरामधला करता बाप जेव्हा येतो बाहेरून, पाळलेली मांजर सुद्धा आनंदाने जाते शहारून. म्याऊ म्याऊ करत बिचारी फिरते साऱ्या घराला, पण बापाचं प्रेम कळत नाही पोटच्या त्या पोराला. नाही कळत. तोंडावरती उलटा शब्द फिरून मारतो, निघून जातो. अहो बांधावरच्या बैलाला मालक रागानं हाक मारतो. बांधावरच्या बैलाला बाप मालक रागानं हाक मारतो, पण रागाची का हाक असेना बैल सुद्धा पळत येतो. का? मालकाचा तो राग कळाला मुक्या त्या ढोराला, पण बापाचा राग कळाला नाही पोटच्या त्या पोराला. उभं आयुष्य खस्ता खाल्ल्या त्यानं फक्त आणि फक्त पोरांसाठी. बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी. बाप असतो जरा जरा नारळाच्या फळावानी. वरून दिसतो कठोर पण आतमध्ये गोड पाणी. पण आजी आजकाल पावसाचं महत्व जसं कळेना झालंय मोराला. आजकाल पावसाचं महत्व जसं कळेना झालंय मोराला, तसाच बाप कळत नसेल कदाचित जिवंतपणी पोटच्या पोराला. जिवंतपणी पोटच्या पोराला. निश्चितच हे जाणण्याची गरज आहे, सांगण्याची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं आज उपस्थितांनाही माझी विनंती आहे, तरुणांना तरुणींना माझी विनंती आहे, आपल्याला पुढे आयुष्यामध्ये फार मोठी पदवी, फार मोठं धन, फार मोठं वैभव प्राप्त नाही करता आलं तरी चालेल. फार अट्टहासानं फार मोठं ऐश्वर्य उभा करता नाही आलं तरी चालेल. पण खऱ्या अर्थानं आपल्या आई बापाच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगा. त्यांचे मान खाली जाईल असं कर्म कधी समाजात करू नका. लेकिन नाही माझी विनंती आहे, कारण फार मोठे कष्ट त्यांनी आपल्याला इथपर्यंत उभा करण्यासाठी केलेले आहेत. त्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांनी संतांना जी पदवी, जे स्थान किंबहुना उत्तम अशा पद्धतीत खऱ्या अर्थानं तंतोतंत जुळणारं त्यांनी उपमा दिलेली आहे. तुम्ही संत माया आणि तुम्ही संत बाप, कृपावंत आहात. फार मोठी कृपा केलेली आहे संतांनी. हे पहा, आपल्याला देहदान केला आई बापानं, जीवदान दिलं भगवंतानं. जेने हा जीव दिला दान, कयाचे करीन चिंतन, जगजीवा नारायण. पोटासाठी जेवढं गरजेचं असतं भोजन, मनासाठी तितकंच गरजेचं असतं भजन. त्यामुळे भजनही तितके सात्विकतेनं करत चला. सात्विक भोजन आणि सात्विक भजन हे फार गरजेचं आहे माणसाला. इकडे लक्ष द्या. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया अजन जड जीवा. निश्चितच
आपल्यासाठी इथपर्यंत संत फार चांगल्या परीनं आपण संतांचे विचार इथपर्यंत ऐकलेले, इथून पुढेही ऐकत राहणारे. 24वे वर्ष आहे आपल्या सप्ताहाचं आणि खरंच ही अभिमानाची गोष्ट आहे. एवढी वर्ष आपण भगवंताची सेवा करत आहात, संतांची उपासना करत आहात. असा विचार अंतःकरणामध्ये वाढत राहो आणि खऱ्या अर्थानं ही नव तरुण पिढी सुद्धा इथपर्यंत परमार्थामध्ये चांगल्या परीनं सहभागी व्हावी आणि असा उत्तर आपल्या गावामध्ये मेडत गावामध्ये परमार्थ वाढत राहो हीच भैरवनाथांच्या चरणी प्रार्थना करते. निश्चितच आज कीर्तनरूपी सेवेकरिता सुंदर अशी गायनाची साथ आमचे कांबळे महाराज असतील, तसेच आमचे ही कांबळे महाराज आणि खऱ्या अर्थानं उपस्थित सर्वस्त ग्रामस्थ असतील. त्याचबरोबर आमच्या ताईंनी सुद्धा छान अशी साथ दिलीत. मृदुंगाची तशी उत्कृष्ट अशी साथ आदरणीय मारुती महाराज असतील. महाराज मनापासून धन्यवाद. सुंदर अशी मृदुंगाची साथ प्राप्त झाली. हार्मोनियमची सुरांची साथही आमच्या कांबळे महाराजांनी उत्कृष्ट अशी दिली. तुमचंही महाराज खूप मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर सर्व ही टाळकरी बाळ गोपाळ वर्ग मनापासून धन्यवाद. विनेकरी ताई असतील, उपस्थित सर्व श्रोते मायबाप असतील, मनापासून धन्यवाद. उपस्थितांच्या चरणी नतमस्तक होते. साऊंड सिस्टीमसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर अशी सिस्टीम या ठिकाणी दादा ऑपरेटिंग केली. गेले होते तुम्ही कुठे? हां बरं चला. या ठिकाणी निश्चितच छान ज्या पद्धतीने इथपर्यंत साऊंड ऑपरेटिंग केलीत, मनापासून धन्यवाद. उपस्थित सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होते आणि सर्व श्रोते माईबापांच्या चरणी नतमस्तक होऊन जगद्गुरु तुकोबारेंनी सांगावं की कशा पद्धतीनं ते संतांचे गुण आहेत. कारण निश्चितच आपल्यासाठी इथपर्यंत त्यांनी अट्टहासानं फार कष्ट केलेले आहेत. त्यामुळे संतांचे गुण आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. संत कशा पद्धतीने आहेत, संत आईवडिलांसारखे आहेत ही उपमा दिली आणि संतांमधले गुण काय आहेत ते सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका मने गुणा